आज केलेला चिकन सुक्का। तर त्यासाठी कुकर ठेवून घेतला, कुकरमध्ये तेल टाकून घेतलं, तेलामध्ये तेजपत्ता, 2 काळे मिरे, 2 लवंग आणि कढीपत्ता टाकून घेतला। मग त्यामध्ये कांदा चांगला फ्राय झाला, जसा तो सोनेरी झाला त्यामध्ये टोमॅटो टाकून घेतला। मग टोमॅटोही चांगला फ्राय होऊ दिला। मग दोन्हीही तेलामध्ये चांगले फ्राय झालेले दिसले तसे त्यामध्ये चिकन मसाला, कोल्हापुरी मसाला, काळा मसाला आणि हळद टाकून घेतली आणि ते सगळे मसाले चांगले तेलामध्ये फ्राय करून घेतले। मग जसं त्याला मी तेल सुटलेलं पाहिलं तसं त्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबिरीचं वाटण टाकून घेतलं, तेही चांगलं तेलावरती फ्राय करून घेतलं। मग जसं त्यालाही तेल सुटायला लागलं तसं जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं, चिकनला मी मीठ आणि हळद लावून 15 मिनटं मॅरिनेट करून ठेवलेलं होतं, तर ते चिकन मी ह्यामध्ये टाकून घेतलं आणि चिकन चांगलं मी तेलामध्ये फ्राय करून घेतलं। जसं की चिकन थोडंसं फ्राय झालेलं दिसलं तसं जे वाटण केलेलं होतं त्याच्यामधलं थोडंसं पाणी मी ह्यामध्ये टाकून घेतलं आणि मीठही टाकून घेतलं। यामध्ये आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही आहे। मग दिलं ते झाकण लावून कुकरचं आणि केल्या 2 शिट्ट्या। असं आपलं हे चिकन झटपट तयार झालेलं। पूर्ण किचनमध्ये इतका सुंदर सुगंध पसरला होता ना। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।